अधिष्ठात्री अमोघा सिद्धी दयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तयाण मनसी दत्तात्रया तो माता पुरी राज्य करी तयाण मनसी दत्तात्रया प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा पालखी सोहळा आणि सर्वांचा श्रद्धास्थान असलेलं हे श्री दत्त मंदिर संस्थान यांना श्री दत्तांच्या श्री चरणी आपली श्रद्धा समर्पित करण्याकरता आणि संपूर्ण पंचक्रोशीतील माता बंधू भगिनी आणि जे प्रतिवर्षामध्ये वेळात वेळ काढून ही जी सभक्त मंडळी आपल्या कामाला, आपल्या व्यापाराला, आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्यांना दूर सोडून माझी एक जबाबदारी नव्हे, माझे एक ते कर्तव्य आहे की वर्षाकाठी येणारा हा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यामध्ये माझी उपस्थिती तेवढीच गरजेची आहे. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर जो काही एक विशेष पर्व आहे, कारण या दिवशी त्या श्री दत्तप्रभूंच्या नावाचं संकीर्तन चालणार आहे, त्या प्रभूंच्या लीलेचं मला घडणार आहे, त्या यात्रेच्या निमित्ताने येणारी संत महात्मे यांचं दर्शन मला घडणार आहे. कारण या ठिकाणी आता मला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होणार आहेत आणि हे फायदे करून घेण्याकरता वेळात वेळ काढून मला त्या ठिकाणी जाणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे. ही एक आपली जबाबदारी सांभाळून समजून या ठिकाणी संपूर्ण माता बंधू आणि भगिनी या संपूर्ण परिवाराचा, येणाऱ्या भक्त मंडळींचा एक मानस विचारात घेऊन या भक्तांना कुठेतरी योग्य वेळोवेळी या वेळेचं मार्गदर्शन व्हावं, त्या गीता तत्वांचं मार्गदर्शन व्हावं, संतांच्या सूत्रांच्या विचाराचं मार्गदर्शन व्हावं, हा विचार या यात्रा कमिटीच्या माध्यमातून व्यक्त झाल्यानंतर गेली 3-4 वर्षापासून हा जो एक कौशल सोहळा संपन्न करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज जो आपल्याला लाभ झालेला आहे, कारण आपण ज्यांना नुकतंच ऐकलं त्यांचं राहणं आहे तेलंगणा राज्यामध्ये. तुम्ही बनून गेला असा, कारण एखादं चुकून जर हैदराबादला आपण पेशंट घेऊन गेलो तर जाण्यापूर्वी जर एखाद्या नांदेडच्या किंवा कोणत्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला पेशंटला आता हैदराबादला न्यावं लागणार आहे, पहिला प्रश्न हा पडतो तिथं गेल्यानंतर आपण समजायचं कसं. कारण भाषेचं ज्ञान नसतं, ती बाराखडी वेगळीच असते, तिकडचं बोलणं वेगळंच असतं. नेमकं तर आता महत्त्वपूर्ण पेशंटला घेऊन जायचं आहे, शेवटी यातून मार्ग काढायचा काय. मग शेवटी ज्याला मराठी कळते, ज्याला तेलुगू कळते, त्या माणसाची आपण निवड करतो. पण तिथे गेल्यानंतर आपल्या मार्गदर्शन सूचित व्हावे. तेलुगू इतके अवघड आपल्याकरता. तुम्हाला वाटतं बाबा तेलंगणामध्ये आहे, निजामाबाद तेलंगणा स्टेटमध्ये आहे, ते जिल्हा आहे, बाबा तेलंगणामध्ये आहे, त्याला बाबा बोलायला उभारल्यानंतर आवडच वाटतं असं तुम्हाला येईल. आता बाबाची तेलुगू समजते की नाही, परंतु बाबा बोलत असताना तेलुगू वाटले का, ते कोण वाटले, ते आपले महाराष्ट्रीयन आहे. कारण शेवटी आल्यानंतर मला याकरता सांगायचं आहे, या संत सहवासामध्ये आल्यानंतर, अशा उत्सवामध्ये आल्यानंतर इथं आल्यानंतर काय काय लाभ होते काय सांगता येत नाही. ही यात्रा म्हणजे धावशे गावशे नवशे हे असतातच, आहे की नाही. परंतु याहीपेक्षा हा जो लाभ होतो, कारण तुम्ही इथं आल्यानंतर या ठिकाणी आदरणीय सदैव परमपूजनीय आजच्या दानसत्राचे असणारे अध्यक्ष पूजनीय महंत श्री धाराबाबाजी बाबांचा मार्गदर्शन बाकीच आहे. परंतु ज्यांनी प्रथम आपले विचार आपल्या पुढे ठेवले ते आपल्याच्या जिल्ह्याचे विरोधी असणारे आदरणीय सदैव परमपूजनीय विद्वतरत्न ज्येष्ठ भागवत कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार रवीशराजी शास्त्री कपाटे, ज्यांचं आपण नुकतंच प्रबोधन ऐकलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी आपला एक महत्त्वपूर्ण विचार दिलेला आहे. त्या विचारापासून कधी आपण बाजूला जातो. फक्त कधीतरी एकदा वर्षाकाठी आपल्याला श्री दत्त मंदिर संस्थांची आठवण येते. बाकी इतर 11 महिन्यामध्ये कुठं जातो, काय करून येतो, की ज्याचं त्यालाच माहीत. परंतु वर्षाकाठी का येतो, परंतु त्यांचं म्हणणं काय होतं, अनन्यता जी आहे, एकदा तुम्ही निग्रह केला, निश्चय केला ना, शेवटी त्या निश्चयावरून तुम्ही निग्रहावरून तुम्ही बाजूला सोडू नका. कारण निश्चयाचे बळ प्रत्येक गोष्टीमध्ये, धर्म असो किंवा व्यवहारातलं कर्म असो, प्रत्येक ठिकाणी निष्ठा, निश्चय आणि आपलं कर्तव्य महत्वाचं असतं. पण या ठिकाणी वर्षाकाठी एकदाच नका येऊ तुम्ही, ही अनन्यता सवयीत असू द्या. एकदाच काय येताना जर महिन्याला या, जेव्हा तुम्हाला दत्तात्रयांच्या वेळेची आठवण येईल, या संत मंतांच्या महाराष्ट्रातून जे काही आपल्याला श्रवण करायला भेटलेलं आहे
त्या लीला इथे येऊन तुम्ही त्या दत्ताप्रभूंच्या मूर्तीचं दर्शन घेता घेता त्या लीलेचं वाचन करा, मनन करा, त्या माध्यमातून तुमची स्वतःची समर्पित करा. म्हणून अनन्यता ही महत्वाची आहे. म्हणजे एकनिष्ठता बाबांनी उत्तम प्रकारे समजून सांगितलेली आहे. आता नंतर आपल्याला विचार ऐकायचीच आहे त्या दरम्यान सत्य म्हणत श्री हिराज बाबाजी म्हणून आपल्या आजच्या सभेकरता प्रथम नवे श्लोक उच्चारलेला आहे. जो चौरवीचा अधिष्ठात्री 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या 4 युगामध्ये फक्त एकच अवतार विद्यमान आहे, ते म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराज. या 4 युगामध्ये या अवताराचं अवतार कार्य सुरू आहे. कारण अवतार उदंड होती सवेत विलया जाती, तैसे नव्हे श्री दत्तमूर्ती ना सवे कल्पांती. तशी श्री दत्तमूर्ती नाही, हा अवतार नाही, हा 4 युगामध्ये अवतार विद्यमान आहे. म्हणून या 4 युगामध्ये हा विद्यमान अवतार असल्यामुळं या अवताराजवळ काय काय आहे ना, अमोघा सिद्धी दयाच्या घरी अमोघ प्रकारच्या नाना प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारी ही श्री दत्तमूर्ती आहे. फक्त त्या सिद्धी प्राप्त करून घेत असताना फक्त आपली एक निष्कामता पाहिजे. कुठेतरी जसं शास्त्री बाबांनी सांगितलं, रमेशांनी सांगितलं, दास्य सेवा ही महत्वाची आहे. सज्जन हो, असाच एक प्रसंग आहे. एक कार्तवीर्य राजा जन्माला आला. आई वडिलांनी निवड जाप्य करून शेवटी त्या ठिकाणी यत्न केले, सर्व केलं. यत्न करताना काहीतरी त्याच्या चुका झाल्या, चुकीचं प्रायश्चित्त म्हणून शेवटी मूल तर मिळालं. परंतु मूल असं मिळालं की त्या मुलाला संपूर्ण अवयव आहेत, परंतु हाताचे 10 बोट नाही. असा हा धुंडा असणारा कार्तवीर्य राजा जेव्हा तो मोठा होत चाललेला आहे, मोठा होत असताना त्याला कुणीतरी माहिती कळाली. जेव्हा समजा एखादा राज्याचा राज्यकारभार चालवायचा आहे किंवा एखाद्याला जेव्हा राज्याभिषेक करायचा आहे, हा राज्याभिषेक होण्यावर ज्याचा करायचा आहे तो संपूर्ण अवयवांनी जर युक्त असेल तर त्यात तो राज्याभिषेक होऊ शकतो आणि तोच राज्यकारभार करू शकतो. विचार केला नाही किती मोठं आमचं राज्य आहे, परंतु शेवटी सिद्धांतापुढं नमावं लागतं. सिद्धांतापुढे कोणाचं काही चालत नाही, कारण तिथे संपूर्ण अवयव युक्त असा मनुष्य पाहिजे. मला संपूर्ण शरीर आहे, परंतु जे महत्वाचे जे हात आहेत, कारण हात महत्वाचे आहेत, पाय महत्वाचे आहेत, संपूर्ण अवयव आपल्या इंद्रियाचे महत्वाचे आहेत. कारण कान तेवढंच महत्वाचे आहे. कारण शेवटी कान जर नसते तर शेवटी आपल्याला बाबांचं प्रवचन, संतांचं प्रवचन, मंत्रांचं श्रवण करता आलं नसतं. हे जर डोळे नसते तर डोळ्यांच्या परमेश्वराची स्मृती आपल्याला पाहता आली नसती. कारण रूप तुझे देवा दावी माझं डोळा. तर परमेश्वराचं जे रूप आहे, हे रूप जोपर्यंत आपण भरल्या उड्या नजरेने पाहणार नाही तोपर्यंत आंतरिक समाधान आपल्याला मिळणार नाही. ते रूप पाहण्याकरता हे दृष्टी गरजेची आहे. या दृष्टीसोबत ज्ञान दृष्टी तेवढीच गरजेची आहे. कारण या चर्मचक्षुने ते पाहता येत नाही, त्याकरता दिव्य चक्षु पाहिजे. आणि ही दिव्य चक्षु कोणाकडून मिळतात? फक्त परमेश्वराच्या ज्ञानातून. कारण जेव्हा समजा रणांगणावर संपूर्ण सैन्य जमा झालेला आहे, त्याच रणांगणावर मोहग्रस्त अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने गीता निरूपण करत सुरू केलेले आहे, अध्यापाठी निरूपण करत जेव्हा समजा 11 अध्यायापर्यंत श्रीकृष्ण परमात्मा येऊन पोहोचले. अलीकडच्या अध्यायामध्ये बऱ्याच वेळ समजून सांगितलं, वेगवेगळे योग समजून सांगितले, दानव सांगितला, कर्मयोग सांगितला, अध्यात्मक सांगितला. परंतु हेही सांगितलं शेवटी अर्जुना तू आणि मी वेगळं आहे. परंतु अर्जुन म्हणतो तुम्ही आणि मी वेगळे कसले? तुम्ही माझ्या आत्याचे, मी आमचा. शेवटी या नात्याच्या माध्यमातून म्हणजे या बाह्य नात्याच्या माध्यमातून अर्जुन देवाला समजायला लागले. जेव्हा समजा 11वा अध्याय निरूपण करत असताना 11व्या अध्यायाचं शीर्षक आहे विश्वरूप दर्शन योगोणम. म्हणजे या 11व्या अध्यायामध्ये जे चराचर विश्वाचं जे चित्र आहे, या विश्वामध्ये काय काय आहे, ज्या साहित्यामध्ये सांगितलं, मानव साहित्यामध्ये 81 कोटी 6 लक्ष देवता, त्यांचं कार्य जे काय काय आहे, संपूर्ण चराचर विश्वाचं दर्शन त्या 11व्या अध्यायामध्ये जेव्हा दाखवायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली, तेव्हा अर्जुन म्हणतात, देवा हे जे रूप आहे, हे रूप मी या चक्षुने बघू शकत नाही. तुम्ही मला एक दृष्टी द्या. दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगेश्वरम. अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली आणि श्रीकृष्ण परमात्म्याने नंतर अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून जेव्हा असंख्य श्रीकृष्ण बघितले, असंख्य अर्जुन बघितले, संपूर्ण आगळी जेव्हा बघितलं तेव्हा अर्जुनाचे लखन डोळे उघडले. श्रीकृष्ण वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. म्हणजे ज्ञान दृष्टी आहे. जर समजा हे अवयव नसतं तर आपल्याला परस्पर पाहू शकलो असतो का? तर हे तेवढंच महत्वाचं आहे. हा कार्तवीर्य राजा विचार करतो, या राज्याचा आपण होऊ शकणार नाही.
चला म्हणे आता शेवटी जाऊया कुठेतरी, कारण सीतात्रिकोणची महती परिसरामध्ये दरवळती आहे, माहिती आहे. शेवटी तो धुंडे हाती घेऊन तो मावळ या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर शेवटी कोणी कोणता व्यापार करतो, कोणी कोणता व्यापार करतो. त्यांनी विचार केला जेवढा आपल्या खुशी किंवा तेवढा आपण व्यापार करूया. त्यांनी काय शेवटी सचिव कामं सगळेच करतात, सगळ्यांच्याच कामाचं कौतुक होतं असं नाही. ठराविक कामांचं कौतुक आपली सवय कशी, नको तिथं भर डोकं लावायचं, नको तिथं इतका घाम गाळायचा, इतके कष्ट करायचे. पाठीमागचे काय म्हणतात, नाही त्याला करू नका म्हणलं ते बळत जातात. घरी लोक म्हणलं तर आकडे लावून झोपतात, आऊट लावू नका म्हणलं तर ते आऊट लावतात. हाय का कोणा तुम्ही करता त्याची काहीतरी. म्हणून शेवटी कर्तव्य सर्वच करतात, परंतु ठराविक लोकांच्या कर्तव्याची समाज दखल घेत असतो. यांनी विचार केला अनेक प्रकारची काम करतात, मी काय करावं. यांनी एकच सेवा घेतली, जंगलामध्ये जायचं आणि कशा तरी ते शस्त्र धरून त्या ठिकाणी चंदनाची लाकडं आणायची. असे सीतात्रिकोणचं स्नान आटोपल्यानंतर त्या संपूर्ण चंदनाच्या लाकडाला जाळून त्याची पवित्र सुगंधी अशी धुळीच्या केसाला द्यायची. हा नित्याचा त्यांचा नियम होता. परंतु एके दिवशी असं झालं, अचानक सीतात्रिकोणची स्नान आटोपलं. आता शेवटी ते चंदनाची लाकडं आणणं शक्य झालं नाही. दुपट्ट सापडलं नाही, जवळ दुपट नव्हता, दुपट्ट सापडलं नाही. आणि शेवटी करावं काय पटकन त्यांनी काय केलं, मागचा पुढचा कुठला विचार केला नाही. काय शास्त्री बाबांनी सांगितलं होतं सर्व झोपून द्यावं लागतं. माझा मीपणा हे सर्व झोपून त्या देवाचं व्हावं लागतं. तेव्हा त्यांनी विचार केला, जर मी या क्षणी जर ते दुपट्टं पाहत असतो तोपर्यंत हे त्रिमूर्तीचे केश केला पाहिजे, वाळून जाईल. जे दररोज मी धूप देतो त्या धुपाचं भोग त्या केसापर्यंत जाणार नाही. तरी मागचा पुढचा कुठला विचार केला नाही. निखारे हातामध्ये घेतले, ती चंदनाची साल होती, चंदनाचा धुगा होता, तुझ्या निखाऱ्यावर टाकला, विस्तवर टाकला आणि ते धूप दाखवायला लागलेले आहे. धूप दाखवायला लागलेले आहेत. जेव्हा समजा ते धूप दाखवायला लागले, जोपर्यंत धुपला तोपर्यंत वास आला, चंदनाचा सुगंध संपून गेला. नंतर ती कातडी जळायला लागली. कातडीचा आवाज आल्यानंतर शेतातून पाठीमागे वळून बघितल्यानंतर सांडी टाक म्हणजे काय पाहिजे तुला माग. शेवटी संस्था जुळे करदुपे तुझा दोष विले सहस्त्र भाव आले आणि कितराची दिले. तशी लीळा खूप मोठी आहे. फक्त आधीच लीळा सांगतो, कारण एक प्रकारच्या सिद्धी नाही. जेव्हा श्री कार्तवीर्य राजाने जेव्हा श्री दत्तात्रेयांची अशी भक्ती केली, कुठलाही आपल्या ध्यानाचा विचार केला नाही, फक्त मला ही सेवा महत्वाची आहे म्हणून जे आपण उचललेलं पावले परमेश्वराच्या समर्पणा करतात ते पाऊल आपण कधी पाठीमागे यायला नको. प्रत्येकच्या पावलामध्ये परमेश्वर भरणार आहे. म्हणून जसं आम्हा बोलताना बोलले होते, काळजी करू नका निसर्गाची. शेवटी त्या सर्वांचं सूत्र जिथून हलतं तो आमचा भाग त्या मंदिरामध्ये स्थानापन्न आहे. कारण हा जो पवित्र विशेष आहे हा कुठलाही नाही, तर ज्या ठिकाणी सहस्त्रार्जुनाला आमच्या दत्तात्रेयांनी बरंचसं काही अमोघ सिद्धी दिलेला त्या माऊचा हा पवित्र विशेष आहे. फक्त आपली श्रद्धा अतूट पाहिजे, आनंदिता पाहिजे. ही आनंदिता आपल्या जीवनामध्ये यावी आणि याकरता योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळावं म्हणून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अल्पस्वल्प प्रयत्न होत राहतो आणि आपण त्याला साथ देत राहतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या संत मंडळांचं मार्गदर्शन लाभत असतं. असंच मार्गदर्शन आपल्याला लाभत राहावं ही कामना या ठिकाणी व्यक्त करतो. दामोदर शब्द या ठिकाणी विराम देतो. जय श्री चक्रधर महाराज. धन्यवाद. धन्यवाद बाबाजी.